बरी आहे, मजा नाही यायला काय. आली आता तरी खरी आंब्याची डाळ आली. दे दो. अरे परत तूच उड़ के आते हो क्या? नहीं, गाड़ी पे आता हूँ. खमंग पे ऑर्डर दिया तो तू 5 मिनट में आया, फिर पौष्टिक में ऑर्डर दिया तो तू 8 मिनट में आ गया, और अभी ये घरगुती में ऑर्डर दिया तो लगे तो आया. ये कैसे बेटा? सुबह से सेम ऑर्डर, सेम पता, याद हो गया. दे दो. ही तरी बरी निघू दे रे बाबा. आंब्याची डाळ, आंब्याची डाळ. ये कशी? हे बघ, सॉफ्ट split chickpeas mixture with raw mango and Indian tempering. अगं साधी आंब्याची डाळ मागितलीये ग मी. काय आणलंस तू? अगं तेच आहे आई, तू ट्राय तर कर. देख मॅम, ते टेक्स्चरचं सांगणार होतात ना तुम्ही? तू थांब रे जरा. आता सांगशील का एकदाच काय ते? अप्रतिम. येस. वाटलं नव्हतं तुला इतकी चांगली आंब्याची डाळ येईल म्हणून, पण ती टेस्ट नाहीये. सकाळपासून 3 ठिकाणाहून मी आंब्याची डाळ मागवली, एकालाही जमलेली नाहीये. बघ तू थांब, संध्याकाळपर्यंत तुला परफेक्ट आंब्याची डाळ आणून देते. इतक्या वेळा तुझं ऐकून मलाही खावीशी वाटली. मॅम, मी काय करू टेक्स्चरचं? सांग बाई, एकदा सांग त्याला. आपण सौरभच्या घरी जाऊ. छान. छानच आहे सौरभचं घर. त्याच्या घरची दारं, खिडक्या, भिंती बघू आणि ते उदाहरण तू ठेव समोर रेफरन्स साठी. हो, ओके. मग मी बॅग घेऊन येतो. येस. काय बघते? हा बोल पार्टनर. अनामिका मॅम आत्ता तुमच्या वाड्यावर येत आहेत. मी पण येतोय सोबत, पण मी तुमच्याकडे मेसला येतो हे त्यांना माहिती पडायला नको. डील. आणि मावशीबाई, डाळ वाटायला घ्या. का? आज आमच्या मॅम आणि त्यांच्या आईला आंबे डाळ खावीशी वाटतेय. ओके, खबरी. रॉजर. रॉजर. हॅलो पट्या, घरीच आहेस का रे? हो आहे ना. बरं, मी येते अर्ध्या तासात. काही काम होतं का? हो अरे, मला माझ्या घरचं जेवून कंटाळा आलाय, म्हटलं तुझ्या घरी जावं जेवायला. हो या ना. का रे, असं बिचकत का हो म्हणतोस? नको येऊ का? नाही, हे ना, या ना, या. हे बिचकत नाही. काय करू जेवायला? पनीर पसंदा, सब्ज हरियाली, रायता, काली दाल. एक मिनिट हा, मी लिहून घेतो. ते बटाट्याची भाजी, गोड वरण वगैरे लक्षात राहतं ना. हे तुम्ही हेच सांगताय वेगळं. एक मिनिट हा. दिवाणी काय? पट्या, अरे मस्करी केली मी तुझी. असा कोण विश्वास ठेवतो? मी. आपणच कसं ठरवणार ना मस्करी आहे की नाही ते? पट्या रे पट्या. बरं ऐक, जेवायला नाही येते पण घरी खरंच येते. तुझ्या घरची दारं आणि खिडक्या आहेत ना, त्याचं लाकूड बघायचं, त्याचं टेक्स्चर रिक्रिएट करायचं मला. हो या ना, मी वाट बघतोय. बरं, बाय. बाय. मॅम द्या ती बॅग. घे. मी गाडीजवळ थांबतो. हो. आता कुठूनही ऑर्डर करायची नाही आंब्याची डाळ. मी घेऊन येते संध्याकाळी. घ्या. थँक्यू. वेलकम.
हाय सचिन, काय बरं आहेस ना? हो, म्हणलं मदत करतो जरा तुझी. काय रे भाजलं ना हात? अरे आत्ता काढून ठेवले रे बाबा, ते विचारायचं तरी मला. मला काय माहिती मावशी, दुसरं काय करू सांग ना, काहीतरी काम दे. हे बघ, ती कप बशी घे आणि पातेल्यातला चहा कपात ओत आणि चहाचा आस्वाद घेत बस. मावशी, तुला पण असंच वाटतं का की मी काय करू शकत नाही? ए, मी कधी तुला असं म्हणाले? मग काम सांग ना, चहा वगैरे काय प्यायला सांगतेस? अरे काय रे, कसलं आता हे खूळ घेऊन बसलायस घरकामाचं? ताट काय पुसत बसलायस? त्याला काय झालं? असे दिवसभर बसलेलाच असतो मी, काही करत नाही. आणि दादाला कसं वाटत असेल? त्याचा लहान भाऊ म्हणजे फक्त ओझं आहे त्याच्यावर. नाही रे बाबा, असं कोणाला काही वाटत नाहीये, कळलं ना? शहाणा आणि समजूतदार भाऊ आहेस तू. सौरभचा खूप जीव आहे हो तुझ्यावर. ऐक, काय ग, काय झालं? लागलं ना? तू म्हणत होतो माझ्याकडे दे, तू कशाला? अरे बाबा असू दे रे. अरे स्वयंपाकघर म्हटलं ना की असं काही ना काहीतरी होतच असतं, भाजतं कापतं, काही होत नाही. चल तू उठ बरं. काय? वरती बस मावशी. बर बाबा कर. अरे मी उठते बाबा, उठले. मी रोज बसते खाली. हा करा. ऐक बाई, हा किस आता इथून. हा असं. अरे वा, सकाळपासून गाडी सुसाट सुटलीये. सगळं आवरलंय एकदम चकाचक. आंघोळीची गोळी वगैरे घेतलीत की काय? म्हणजे असेच गेला तसेच आलात म्हणून विचारलं. अगं नाही, आमच्या ऑफिसमध्ये एक मॅडम आहेत, ते आता आपल्या घरी आहेत. गिफ्ट वाल्या अजून एक चालेल म्हणा. कसलं गिफ्ट? जाऊ द्या. पण मी काय म्हणते, ते एवढं सकाळी सकाळी कशाला येणार आहेत? आपल्या घराचं काहीतरी टेक्स्चर बघायला येणार. टेक्स्चर? आता हे काय नवीन? हो, पुरातत्व शास्त्रज्ञ असतील. आपला जीर्ण झालेला वाडा बघायला येणार असतील. असं आपल्याला वाटतंय वल्ली, असं नसेल कदाचित. म्हणजे ही कलाकार मंडळी असतात ना, यांना एक वेगळीच दृष्टी असते. अहो, फार विक्षिप्त असतात म्हणे हे कलाकार. त्यांना केव्हा काय आवडेल काही सांगता येत नाही. परवाच वर्तमानपत्रात एक बातमी वाचली ना, एका चित्रकार बाईनं 50शीला लग्न केलं. मग ठीक आहे ना आप्पा. ठीक आहे ना, काय लग्न केलं आणि तिसऱ्या दिवशी नवऱ्याला रस्त्यावर आणलं. बघा, म्हणून म्हणतो कलाकारांपासून सावध राहायचं. अगदी. हो हो, मी सावध राहीन. पण मी काय म्हणतो, कुठल्याही क्षणी त्या इथे येतील, तोपर्यंत मी माझं आवरून घेऊ का? नाही, जे लाडू खा. सकाळपासून काम करताय तुम्ही. घ्या. हे कुठे? मला नाही माहिती. अगं बाई, आता ऑफिस मधल्या मॅडम येणार म्हणल्यावर ह्यांनी छान दिसायला हवं की नाही? आणि हे आवरणार म्हणजे मलाच लक्ष घालायला हवं. कुठे गेलेत काही कळतच नाहीये. इथेच असेल ना बाहेर. मी बघून येते मग. बरं ऐक ना वल्ली, तेवढा केअर तुम्ही काढून घ्या. तेच सांगणार होते मी. यांचं बघायला लागेल ना. हो, उगाच शेवटच्या मिनिटाला गडबड नको. हो, काढून घ्या. आलेच. वल्ले थांब ग, मी पण येतो बघायला. हा, आलो आलो आलो. हा, हा लाडू तर खराब झालाय. असं हे करून घे. ऐक ना, ह्या कैऱ्या किसून झाल्यावर कणिक मळून ठेवशील? हो. हा, त्याच्यानंतर घर पण झाडून पुसून घे ना. हा, घेतो ना. हा, मग ना मी तुला घासणी देते. सगळी खरकटी भांडी सुद्धा घासून घे. हा, काय ग, काय बायको आहेस का कोण आहेस? कोण तू? किती टोचून बोलतेस त्या पोराला. सरळ बोललेलं कुठल्या पटवर्धनाला कळलंय? अगं पण मदतच करतोय ना, कुठे चोऱ्या माऱ्या तर करत नाही. त्या केल्या असत्या ना तर बरं झालं असतं. घरात 4 पैसे तरी आले असते.
ही समाजसेवा कोणाच्या उपयोगाची आहे? सचिन, तुला सांगून ठेवते हा, तू ही असली कामं करत राहिलास ना, घरातला प्रत्येक माणूस तुझं माकड करून ठेवेल, माकड. हरकाम्या होशील सगळ्यांचा. चल, अजिबात ही कामं करायची नाहीयेत. चल. अगं बाई, अनामिका, अनामिका दीक्षित, या 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 या. धरू का? अहो नाही, ठीक आहे हो, जड नाहीये, ऑफिसचं आहे. बर, मी जाऊ? सौरभ वाट बघत असेल. हो हो, तुमचे सहकर्मचारी, तुमचे खास मित्र, त्यांनी तुम्हाला बोलवलं म्हणून मी कुठे अडवणार आहे? अनामिका, त्या दिवशी तर घरात डोकावलं सुद्धा नाहीस तू. आज तसं चालणार नाही, आज तुला यावंच लागेल. येते मावशी, काम आटपलं की येतेच. तुला वेगळं आमंत्रण देऊ का रे? चल. मावशी, आलोय मी. नील, हा, आलो. हा निश बघ किती सुंदर आहे. ह्याचाच आधी एक फोटो काढला पाहिजे. आणि टेक्स्चर्स ना खूप छान हात हो, म्हणजे सागवानी लाकूड आहे बघ ना. हे असलं कुठे दिसतं हल्ली? बर्मा टीक पण असं कदाचित त्याच्यात मिक्स. चष्मा लावायला हवा होता. काय करताय? हॅलो, मी अनामिका दीक्षित, सौरभची मैत्रीण. कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही, आता एका ऑफिसमध्ये काम करतो. मी ओळख करून देतो. हा, मोरोपंत एडके. श्रीमंत. श्रीमंत मोरोपंत एडके, आमच्या वल्लीचे वडील, माझे बाबा, आणि आमच्या सगळ्यांचे आप्पा. आणि वल्ली आणि सचिनला तर मी भेटली. हो, नील, तू टेक्स्चर्स बघ ना, लिहून घे ना सगळं. सौरभराव म्हणाले होते तुम्ही या वाड्यात काहीतरी बघायला येणार आहात म्हणून. पण या जुनाट वाड्यात तुम्हाला काय बघायला मिळणार आहे हो? ते काय? अहो, काय नाहीये ते विचारा. असे सागवानी लाकूड वापरलेले वाडे कुठे दिसतात हल्ली? अशा घरात राहणारे लोक म्हणजे फार लकी. हा, अच्छा अच्छा, म्हणजे तुम्ही हे पाहणार आणि आम्हाला नवीन करून देणार? अय्या, हो. वल्ली त्या इंटिरियर डिझायनर आहेत, त्या बांधकाम नाही करत. तेच म्हणजे ते करू ना आपण, इंटिरियर करू ना आपण. काय फार जुनाट आहे आमचा वाडा. हो हो, नाही म्हणजे काय माहितीये का, की मला वर्तमानपत्र वाचनासाठी एक कोपरा असा मस्तपैकी सजवून द्या. आणि एक टेबल चालेल पत्र लेखनासाठी. हो, म्हणजे आपला वाडा एकदम पॉश होऊन जाईल नाही? फ्लॅट असतात अगदी तसा. अहो नाही, हे घर फार सुंदर आहे, अगदी आहे तसंच. मॅम, इथं वर जाऊन बघायचं का? हो, जाऊया ना वर. हा, हो, म्हणजे जाऊ शकतो. वरती हे माझी खोली. हो का? वाव, चला. चल चल चल. पोचले, खोलीत सुद्धा पोचले. पट्या मला फोटो हवाय. पट्या, फोटो हवाय मला. बाजूला हो. हे असू दे ना, मिस अनामिका, राहू दे ना. अरे राहू दे काय, तेच करायला तर आले ना मी. फोटो घ्यायचा मला. नील, जरा ही खिडकी आणि खिडकीची बॉर्डर, हा त्याचे क्लोज शॉट्स घे, कारण नाहीतर आपल्याला टेक्स्चर कळणार नाही. हा, नोट्स घे. आणि घे ना, घे.
पट्या, तुझ्या घरातला हा कोपरा म्हणजे कमाल आहे यार. इथे बसून कुणालाही कविता सुचू शकतात. खरंच सांगते, तुझ्या घरातला हा कोपरा म्हणजे आठवणींचा कोपरा वाटतोय. मला अशा जागा जाम आवडतात. पण किती जुनी असेल ही? ही आजीच्या वेळची. काय कमाल विंटेज लुक आहे ह्याचा. हो ना. आय होप इथल्या आठवणी तुला पोरकटपणाच्या वाटत नसतील. तुमचं काहीतरी सिक्रेट चालू होतं का? अगं बाई, मी बघितलं. माफ करा मला. बघितलं मी. वल्ली, अगं सिक्रेट काय सुरू असणार? एका ऑफिस मध्ये काम करतो आम्ही दोघं. बरोबर आहे. तशी मैत्री असायला, गुलुगुलू गप्पा मारायला तुम्ही कॉलेजमधले तरुण तरुणी थोडी आहात, नाही? मी काय म्हणते अनामिका ताई? अगं बाई, ताईच निघालं तोंडून. ते काय आहे ना, मला तुम्ही भाऊजींच्या बहिणीसारख्याच वाटता, म्हणून कदाचित ताई निघालं असेल. काय म्हणू बरं मी तुम्हाला? मॅडम का ताई? अनामिका चालेल. ताईच म्हणते. तेच ठीक आहे. तुम्ही आज घरात पहिल्यांदा आलात ना, तोंड गोड करा. घ्या. हे आधी काम उरकून घेऊया ना. काम संपलं की मग. अरे त्यात काय, काम करता करता खाईन की मी. तुम्हाला हे शुगर. अगं बाई, डायबिटीस आहे ना? मी कधी म्हटलं मला डायबिटीज आहे? नाही, मला मधुमेह नाहीये. मी खातो लाडू. द्या इकडे द्या. वापा थांबा ना जरा. आहेत ना घरात भरपूर लाडू, देईन मी तुम्हाला नंतर, त्यांना खाऊ दे. नाही अगं, काय पोटात अगदी खड्डा पडल्यासारखं झालंय ग. थोडस गोड खाल्लं ना म्हणजे बरं वाटेल. द्या इकडे द्या लाडू. तो द्या. असू दे, आम्ही दोघं अर्धा अर्धा खाऊ. वाटी दे. वाटी दे. घ्या आप्पा. तुम्ही लाडू लाडू खेळा. मला स्वयंपाकघरात खूप काम आहेत. मी निघते. चला, मी पण ऑफिसलाच चाललोय. येते. हा, नील, झाले तुझे फोटोज काढून? हा. सौरभ, निघूया ना? हो हो. मी काय म्हणते अनामिका ताई, तुम्ही इंटिरियर आहात ना, मग बिल्डरशी तुमच्या ओळखी असतीलच नाही का? हो आहेत ना. कशासाठी? अहो या वाड्यासाठी. असे वाडे पाडून लोकांनी किती मोठी मोठी घरं बांधली आहेत आणि उरलेले फ्लॅट विकताही येतात नाही. वल्ली, मी आल्या आल्याच म्हटलं होतं ना, फार सुंदर आहे तुमचं घर. हो हो, खूपच सुंदर आहे. भिंतींना आलेली ओल, पोपडे, आधेमध्ये पडलेले ढलपे, फरशीचे उडालेले टवके, हे सोडल्या सगळं अगदी सुंदर आहे बाई, नाही? अहो मग डागडुजी करून घ्या की. मी एक माणूस सजेस्ट करू शकते. नाही नाही, असू द्या. तसंही आलेला दिवस ढकलायची आम्हा मध्यमवर्गीय लोकांना सवयच आहे. बोचलं असलं तरी खरंच बोलते ना भाऊजी. सौरभ, आपण निघूया ना? हो. येते. हा,
या. बोलले होते ना तुम्हाला, ही आली आणि हिने अक्कल शिकवली नाही असं होणारच नाही. अतिशहाणी.